नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पालकांच्या व्यवसायावर आधारित काही रिझर्वेशन आहेत मेडिकल ॲडमिशनसाठी। ते कोणकोणते रिझर्वेशन आहेत त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फतच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आपण यासाठी निवडलेला आहे की पालकांच्या व्यवसायावरून विद्यार्थ्यांना काही रिझर्वेशन आहेत मेडिकल कॉलेजेस किंवा मेडिकल हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये। ते रिझर्वेशन कोणकोणते आहेत, त्याचे डॉक्युमेंटेशन काय काय आहेत याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना आतापासूनच व्हावी यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे रिझर्वेशन डिपेंड्स ऑन पॅरेंट्स ऑक्युपेशन / डोमासाईल, म्हणजेच विद्यार्थ्यांच्या पालकांच्या व्यवसायावर आधारित किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या रहिवासावर आधारित जे रिझर्वेशन आहेत ते थोडक्यात कोणकोणते रिझर्वेशन विद्यार्थ्यांना मिळतात, त्याचे कशा प्रकारे बेनिफिट विद्यार्थ्यांना मिळतात याविषयी आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर आपण हेल्थ सायन्स कोर्सेसचा विचार केला ज्याच्यामध्ये MBBS पासून फिजिओथेरपीपर्यंतचे जे ॲडमिशन आहेत त्याच्यामध्ये वेटरनरीचं सुद्धा ॲडमिशन आहे, तर यामध्ये विद्यार्थ्यांना 2 प्रकारचे रिझर्वेशन असलेले आपल्याला पाहायला मिळतात। पहिला आहे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन। हे विद्यार्थ्यांना कॅटेगरीवर मिळत असतं, म्हणजे विद्यार्थ्याची जी काही कॅटेगरी आहे ते कॅटेगरी बेनिफिट कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनमध्ये येतात। आणि काही पॅरलल रिझर्वेशन आहेत, म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनच्या समांतर विद्यार्थ्यांना पॅरलल रिझर्वेशनसुद्धा त्या ठिकाणी मिळत असतात। आणि हे संपूर्ण पॅरलल रिझर्वेशन जे आहेत ते काही पॅरलल रिझर्वेशन हे विद्यार्थ्याच्या पालकांच्या व्यवसायावर आधारित आहेत। ते कोणकोणते आहेत ते आपण पाहूयात। त्याच्यामध्ये आपण 3 भाग केलेले आहेत। एक आहे महाराष्ट्र स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया, दुसरा आहे ऑल इंडिया कोटा सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग प्रक्रिया आणि तिसरा आहे वेटरनरी। या 3 भागामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांना पालकांच्या व्यवसायावर आधारित जे काही आरक्षण आहे ते मिळत असतं। सुरुवात करूयात महाराष्ट्र स्टेट कोटा CET सेलची जी काउन्सिलिंग प्रक्रिया असते विद्यार्थ्यांची नीट रिझल्ट लागल्यानंतर 85% स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये संपूर्ण हेल्थ सायन्स कोर्सेस येतात। MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, त्यानंतर फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस, या संपूर्ण हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये काही सीट या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या व्यवसायावर आधारित रिझर्व केलेल्या आहेत। ते कोणकोणते स्टेट कोट्यामध्ये काय काय आहे विशेषतः आपण पाहूया। पहिला आहे डिफेन्स पर्सन जे आहेत, डिफेन्समध्ये काम करणारे जे काही सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्या मुलांसाठी काही रिझर्वेशन आहेत। त्याच्यामध्ये D1, D2, D3 असे 3 भाग केलेले आहेत। D1 हे विशेषतः एक्स सर्व्हिसमॅनच्या मुलांना मिळणारं हे सीट रिझर्वेशन आहे। एक्स सर्व्हिसमॅनच्या मुलांना मिळणारं ज्यांचं डोमासाईल महाराष्ट्रातलं आहे अशा पालकांचे पाल्य D1 या क्रायटेरियामध्ये सीट मिळवू शकतात। D2च्या बाबतीत बोलायचं झालं तर हे ॲक्टिव्ह सर्व्हिसमॅन, म्हणजे आत्ता सर्व्हिसमध्ये त्यांची करंट सर्व्हिस चालू आहे अशा पालकांच्या मुलांना मिळणारे हे सीट रिझर्वेशन आहे, त्याला आपण D2 म्हणतो। D2 म्हणजेच ॲक्टिव्ह सर्व्हिसमॅन ज्यांचं डोमासाईल महाराष्ट्राचं आहे। आणि D3च्या बाबतीत असा एखादा सैनिक जो बाहेरच्या राज्यातील आहे परंतु त्यांची सेवा आत्ता महाराष्ट्रामध्ये ते सर्व्हिस देत आहेत अशा पालकांच्या पाल्यांसाठी D3 हे रिझर्वेशन सीटमध्ये ठेवलेलं आहे। तर यासाठी तिन्ही डिफेन्स क्रायटेरिया विद्यार्थ्यांना वापरायचं असेल तर पालकांचं डिफेन्स सर्टिफिकेट ज्या क्रायटेरियात आपण बसतो ते डिफेन्स सर्टिफिकेट लागेल, D1, D2, D3। त्याचबरोबर पालकांचं डोमासाईलसुद्धा या ठिकाणी कंपल्सरी डॉक्युमेंट्स होऊन जातं। त्याच्यानंतर आहे हिली एरिया। हिली एरियाबाबत आपण काल डिटेल व्हिडिओ बनवलेला होता। जे डोंगरी भागात किंवा अतिदुर्गम भागात राहणारे पालक आहेत त्यांच्या पाल्यांसाठी हिली डोंगरी दाखला त्या ठिकाणी काढावा लागतो, त्याविषयीचा डिटेल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हिलीच्या बाबतीत देणार आहे। त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर, म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवर जी काही गावे आहेत त्या गावातील मुलांसाठी विशेषतः महाराष्ट्र राज्यातील MBBS कॉलेजेसमध्ये महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर हे सेपरेट सीटचं रिझर्वेशन ठेवलेलं आहे। ते सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे की कशाप्रकारे MKBच्या मुलांसाठी सीट रिझर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजे जे विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरचे जे काही गावं ठरवून दिलेले आहेत
त्या गावांमधून येतात, त्यांच्या पालकांचा रहिवास तिथला आहे किंवा डोमासाईल तिथला आहे, त्या पाल्याचं म्हणजेच विद्यार्थ्याचं डोमासाईल तिथलं आहे, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरचं सुद्धा बेनिफिट महाराष्ट्र राज्यात ॲडमिशन घेण्यासाठी मिळू शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं महाराष्ट्र स्टेट कोटामध्ये विशेषतः मिळणारे रिझर्वेशन. आता 2023चं जे काही MBBSचं सीट मॅट्रिक्स आहे, म्हणजेच कोणत्या कॉलेजला किती सीट आहेत आणि कोणत्या कॅटेगरीला किती सीट आहे, त्याचबरोबर पॅरलल रिझर्वेशनमध्ये कोणत्या प्रकाराला किती सीट आहे, याविषयीचं डिटेल सीट मॅट्रिक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ते क्लिक करून तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे एखाद्या कॉलेजला 100 सीट असतील किंवा 150 सीट असतील तर सीटचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे झालेलं आहे, कोणत्या वर्गाला किती सीट त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे ऑल इंडिया कोटा. ऑल इंडिया कोट्यामध्ये जर आपण बघितलं तर पालकांच्या व्यवसायावर आधारित एक रिझर्वेशन महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ESIC इन्शुरन्स म्हणजेच ESIC कोटा. हा कोटा ESIC एक प्रकारची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. कंपनीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांचं सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत एक हेल्थ इन्शुरन्स म्हणा किंवा त्या प्रकारचं इन्शुरन्स ESIC इन्शुरन्स ज्याला आपण म्हणतो ते काढलं जातं. आणि ज्या पालकांचं हे इन्शुरन्स काढलेलं आहे त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्या पाल्यांसाठी ESIC कोटा हा सेंट्रल गव्हर्नमेंटने निर्माण केलेला आहे. ऑल इंडिया कोट्यामार्फत काही कॉलेजेस आहेत MBBS आणि BDSचे, ते अशा विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी सीट राखीव ठेवण्यात आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ESICचं लॉंग फॉर्म आहे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. हे एक प्रकारचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं इन्शुरन्स आहे. कंपनीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये काम करणारे जे काही वर्कर्स आहेत किंवा जे काही एम्प्लॉई आहेत ज्यांचं पेमेंट 21,000पेक्षा कमी 2023च्या इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार 21,000पेक्षा कमी आहे आणि त्यांचं ESIC इन्शुरन्स काढलेलं आहे, अशा पालकांच्या पाल्यांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही MBBS सीट आहेत त्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. 2023मध्ये जर आपण बघितलं तर ESIC जे इन्शुरन्स पर्सन आहेत त्यांच्या मुलांसाठी 437 MBBSच्या सीट राखीव आहेत आणि 28 डेंटलच्या सीट राखीव आहेत. ज्या पालकांचं ESIC इन्शुरन्स आहे अशा पालकांच्या विद्यार्थ्यांना काही दिवसामध्ये आता नीट 2024चा रिझल्ट येईपर्यंत किंवा त्याच्या अगोदर वॉर्ड ऑफ IP सर्टिफिकेट त्या ठिकाणी घ्यावं लागतं. ऑनलाईन त्या ठिकाणी अप्लाय करावं लागतं आणि ते वॉर्ड ऑफ IP सर्टिफिकेट काढल्यानंतरच तुम्हाला हे बेनिफिट त्या ठिकाणी मिळेल. याविषयीची डिटेल PDF मी तुम्हाला पुन्हा एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. जे पालक फॅक्टरीमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करतात, सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्यांचं ESIC इन्शुरन्स कंपनीमार्फत काढलेलं आहे, अशा पालकांच्या पाल्यांसाठी हे रिझर्वेशन त्या ठिकाणी वापरू शकता. जवळपास MBBSच्या 437 सीट राखीव आहेत आणि 28 डेंटल सीट आहेत. याच्यामध्ये विशेष एक गोष्ट आहे की ESICची महाराष्ट्रामध्ये सध्या तरी एकही सीट नाही. बाहेरील राज्यामध्ये विशेषतः साऊथ स्टेटमध्ये ESICच्या सीट जास्त असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि इतर कॅटेगरीचे विद्यार्थी असतील किंवा जनरल विद्यार्थी असतील, ESIC वॉर्ड ऑफ IP सर्टिफिकेट जर विद्यार्थ्याला मिळालं तर अगदी कमी कट ऑफमध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला ॲडमिशन त्या ठिकाणी होऊ शकतं. आता तिसरं आहे व्हेटरनरीच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये सर्वाधिक जास्त रिझर्वेशन आपल्याला पाहायला मिळतात पालकांच्या व्यवसायावर आधारित किंवा पालकांच्या रहिवासावर आधारित. पहिला आहे ॲग्रिकल्चरिस्ट. व्हेटरनरीच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांच्या मुलासाठी 6% रिझर्वेशन त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. सीटच्या बाबतीत 6% सीट त्या ठिकाणी राखीव करण्यात आलेले आहेत. जे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना आपला ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅट असतो व्हेटरनरीच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचं ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढावं लागतं आणि तुमचा विद्यार्थ्यांचा जेव्हा वेटरनरी ॲप्लिकेशन फॉर्म ॲडमिशनसाठी भरत असतं त्या ठिकाणी जर तुम्ही अपलोड केलं आणि ते जर व्हेरीफाय व्यवस्थितरित्या झालं तर 6% सेपरेट सीट त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर आहे फ्रीडम फायटर म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी 2% सीट किंवा स्वातंत्र्य सैनिकांच्या फॅमिलीतील मुलांसाठी 2% सीट त्या ठिकाणी राखीव असलेल्या व्हेटरनरी ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणजेच असे पालक किंवा असे विद्यार्थी ज्यांच्या घरातील जमीन एखाद्या प्रोजेक्टमध्ये शासनाचा एखादा प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टमध्ये त्यांची जमीन गेली असेल तर प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनसाठी सुद्धा एक सर्टिफिकेटचा फॉर्मॅट तुम्हाला वेटरनरीच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये मिळणार आहे. ते टोटल इन्फॉर्मेशन ब्रोशर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हे सर्टिफिकेट पाहू शकता. त्यांच्यासाठी 4% पॅरलल रिझर्वेशन सीटच्या बाबतीत ठेवण्यात आलेलं आहे आणि डिफेन्स पर्सनसाठी 2% रिझर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते विद्यार्थ्यांच्या पालकांच्या
व्यवसायावर आधारित किंवा पालकांच्या रहिवासावर आधारित मिळणारे काही बेनिफिट आहेत, रिझर्वेशन आहेत, हे 2023च्या माहितीच्या आधारे आपण बनवलेले आहेत. आता जेव्हा नीट रिझल्ट येईल त्यानंतर सेपरेट 2024चे इन्फॉर्मेशन ब्रोशर वेगवेगळ्या ॲडमिशन प्रक्रियेचे ज्यावेळेस येतील त्यामध्ये त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले तर वेळोवेळी आपण विद्यार्थ्यांना अपडेट करणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हे जे काही वेगवेगळे रिझर्वेशन मी तुम्हाला सांगितलेले आहेत सीटच्या बाबतीत, ज्याला आपण पॅरलल रिझर्वेशन म्हणतो, या संपूर्ण रिझर्वेशनच्या माहिती देणाऱ्या PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणे 2024च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरू केलेले आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा स्टेट कोटा, ऑल इंडिया कोटा, वेटरनरी, अदर स्टेट, त्याचबरोबर BSc नर्सिंग परीक्षा संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया आम्ही आमच्यामार्फत विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतच्या ज्या काही सेवा आहेत त्या आम्ही आमच्यामार्फत पुरवत आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे, त्यावर कॉल करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.